जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहू. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय यांचा पुरस्कार करणारे, मागासवर्गीय यांचा उद्धार करणारे, शेती, उद्योगधंदे, कला व क्रीडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, सामाजिक क्रांतीचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. तसेच सामाजिक न्याय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. मी कुमारी शर्वरी गंगासागर शंकरराव वडवळे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, वाडी बुद्रुक, तालुका, जिल्हा नांदेड आपल्या समोर छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी माहिती सांगण्यास उभी आहे. पारतंत्र्य, दुष्ट रूढी, परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात 26 जून 1874 रोजी कोल्हापूरच्या सामान्य कुटुंबात जन्मलेले यशवंतराव कोल्हापूरच्या गादीवर बसून छत्रपती शाहू महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले. छत्रपती शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारत मातेच्या पोटी अनेक संत, महात्मे, राजे, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोर गरीब, दीनदुबळ्यांची सेवा केली. पण राजश्री शाहू महाराज या सर्वांपेक्षा काकणभर सरस आहेत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासन पणाला लावून अंधश्रद्धेत गुरफटलेल्या गोर गरीब जनतेसाठी आपला खजिना सदा उघडा ठेवला. कोल्हापूर संस्थानात त्यांनी राबविलेले प्राथमिक शिक्षण सक्तीचे, राधानगरी धरण, कुस्तीला प्रोत्साहन, प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे, फासे पारध्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य, मागासवर्गीयांना नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण इत्यादी योजना आत्ताच्या राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. 16 फेब्रुवारी 1922 रोजी दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते. आजच्या बहुसंख्य समाजाला हा इतिहास माहिती नाही. आजच्या तरुणाईला राजकारणातले स्वयंघोषित जनता राजा, भाग्यविधाते, हृदयस्थान, बुलंद आवाज, दादा, भाऊ, अण्णा माहिती आहेत. मात्र सामाजिक क्रांतीचे व आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज माहिती नसणे म्हणजे शोकांतिका वाटत नाही काय? शिक्षणाशिवाय मागासवर्गीयांची प्रगती होऊ शकत नाही. त्यासाठी विविध जातीसाठी शाळा व वसतिगृहे काढणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सत्कार करणारा व त्यांना शिक्षणासाठी मदत करून त्यांच्या नायक या वृत्तपत्रांसाठी सहकार्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपया दंड ठोठावणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. 1917 ला विधवांच्या कल्याणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. 1918 ला आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. 1920 ला देवदासी व जोगिनी यांच्यासाठी प्रतिबंधक कायदा करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक म्हणून ओळखले जाणारे राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी ही ओळख देणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून कोल्हापूरच्या भरचौकात गंगाराम कांबळे नावाच्या मागासवर्गीयाला सत्यशोधक हॉटेल सुरू करून देऊन त्यामध्ये रोज चहा प्यायला येणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. मागासवर्गीयांना नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण
हा ऐतिहासिक निर्णय घेणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज। या सर्व कार्याची दखल घेऊनच की काय कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना राजश्री ही उपाधी दिली, तर केम्ब्रिज विद्यापीठाने LLD ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला। महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात त्यांना गौरविले, तर भाई माधवराव बागल यांनी ही वॉज अ किंग बट अ डेमोक्रेटिक किंग या शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला। 1896चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली व त्याला ते पूर्णपणे उतरले। दुष्काळी कामे, दगाई वाटप, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता असा राजा होणे नाही असेच प्रजेला वाटते। म्हणून म्हणावेसे वाटते की माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा, माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा, माणसात माणुसकी मानणारा राजा। राजा म्हणावं की तुला मायबाप म्हणू, राजा म्हणावं की तुला मायबाप म्हणू, माया दिली पोटच्या पोरावानी जणू। एकदाच देवदूत धाडला देवानी, एकदाच देवदूत धाडला देवानी, पुन्हा नाही राजाचा पाहिलाच कोणी, पुन्हा नाही राजाचा पाहिलाच कोणी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहू। धन्यवाद। ओके हे करू का फोन दिला पाहिजे दाबू दाबू काय शर्वरी वडवळे या विद्यार्थिनी आपण इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विठ्ठल भाऊ आहेत पालक विठ्ठल भाऊ राजर्षी छत्रपती शाहूराजांचा खरा खरा इतिहास काय असतो तो तिने अतिशय धीर गंभीरपणे सांगितलं आहे। आमचं कुणीही ऐकलं नाही एवढं मन लावून, तर या भेटीचं मन लावून ऐकलं आहे। मी माझ्यातर्फे प्रल्हाद इंगोलेतर्फे खरी प्रयत्न आहे। शाहूराजांना हाच आदर्श अपेक्षित होता आणि सुद्धा 500 रुपये भेट दिलेले आहेत। धन्यवाद तिथं अशी तिची उत्कृष्ट प्रगती होत राहो। आणि मारकवाड साहेब पण हे अतिशय धापे आहे, तर त्यांनी पण सुद्धा आता 500 रुपये दिले तर पुढच्या वेळेस 1000 रुपये देतील आणि 1000च्या पूर्ण मारकवाड साहेब। धन्यवाद तुझं खूप खूप कौतुक केला। आपल्याला संभाषण करून सर्वांना मनमोहित केली त्यावेळी आपल्याला आपल्या ह्या मंचकावरती